एका दिवसात सेन्सेक्स रॉकेटसारखा उडाला, वॉर थांबला, आर-बी-आय सायलेंट राहिला आणि आता 2 मोठे आय-पी-ओ मार्केटमध्ये येणार. पण खरा गेम काय चालू आहे? तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका. तर आजचा मार्केट मोमेंटम रँडम नाही. हा एक ग्लोबल आणि इंडियन इव्हेंटचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर आज आपण मार्केटमधल्या सगळ्या मोठ्या बातम्या एकत्र समजून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप सिंपल भाषेत. तर सुरुवात करूया आजच्या मार्केट परफॉर्मन्सपासून. आज सेन्सेक्समध्ये जवळपास 3000 पॉईंटची जोरदार वाढ झाली आणि निफ्टी देखील स्ट्रॉंग बुलिश मोमेंटममध्ये क्लोज झाला. या रॅलीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे यूएस आणि इराणमधील टेन्शन मध्ये अचानक सीजफायर झाला आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा ओपन होण्याची शक्यता निर्माण झाली. हा रूट जगातील जवळपास 20% ऑइल सप्लाय हँडल करतो. म्हणजे इथे प्रॉब्लेम इक्वल जगभर महागाई. पण सीजफायर नंतर ऑइल प्राइस अचानक खाली आले आणि मार्केटला बिगेस्ट रिलीफ मिळाला. सिंपल लॉजिक म्हणजे ऑइल डाऊन प्लस इन्फ्लेशन कंट्रोल प्लस इंटरेस्ट रेट प्रेशर कमी आणि म्हणूनच स्टॉक मार्केट रॉकेट झाला. पण इथे एंट्री होते आरबीआयची. आरबीआयने रेपो रेट चेंज केला नाही. तो 5.25% वरच ठेवला. याचा अर्थ आरबीआय अजून वेट अँड वॉच मोडमध्ये आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी मोठा हिंट दिला, फॉरेक्स मार्केटवरचे क्रब्स परमनंट नाहीत. म्हणजे सिच्युएशन स्टेबल झाली की आरबीआय कंट्रोल कमी करणार. पण पिक्चर अजून क्लिअर नाही. वॉर पूर्ण थांबलेला नाही. ऑइल पुन्हा वाढू शकतो. म्हणूनच आरबीआय अग्रेसिव्ह डिसिजन घेत नाहीये. आता येऊया नेक्स्ट बिगर आयपीओ कडे, म्हणजे झेप्टो आयपीओ. 10 मिनिट डिलिव्हरी करणारी कंपनी आता 10,000 प्लस करोड आयपीओ घेऊन येते. पण ट्विस्ट असा आहे की व्हॅल्युएशन कटची चर्चा सुरू आहे. कारण बिझनेस फास्ट आहे पण प्रॉफिट अजून स्लो आहे. आणि आता बिगेस्ट न्यूज पाहिला तर जगातील सर्वात मोठा आयपीओ म्हणजेच एनएससी आयपीओ घेऊन येत आहे. इंडियाचा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आता स्वतःच मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. जून-जुलैमध्ये फायलिंग एक्सपेक्टेड आहे. हा आयपीओ मार्केटसाठी कॉन्फिडन्स बूस्ट ठरू शकतो. पण एकीकडे वॉर, पाऊस, दुसरीकडे आरबीआय कॉशन आणि तिसरीकडे आयपीओ वेव्ह सुरू. म्हणजेच मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे पण रिस्क जुनी आहे. तर फायनल कन्क्लुजन पाहिला तर शॉर्ट टर्म मध्ये रॅली चालू राहते. तर फायनल कन्क्लुजन पाहिला तर मार्केट वर दिसतंय रिस्क, पण आतमध्ये अजूनही अनसर्टिनिटी जिवंत आहे. तर मित्रांनो, अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट अगोदर मिळेल आणि चॅनलला लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.